नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरच्या आहारातून आरोग्य मालिकेत आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा विषय घेणार आहोत. आपण बाजारातून पैसे देऊन अन्न विकत घेतो, पण ते शुद्ध आहे याची काय खात्री? आजकाल नफा कमवण्यासाठी दुधात पाणी, हळदीत रंग आणि चहापत्तीत कचरा मिसळला जातो. हे भेसळयुक्त अन्न आपल्या यकृताला आणि किडनीला खराब करू शकतं. म्हणूनच आज आपण स्वतः अन्न भेसळ शोधणारे शोधक बनणार आहोत. डार्ट म्हणजेच प्रत्यक्ष घरगुती चाचण्या. आपण या सोप्या चाचण्या करूया. पहिलं म्हणजे दूध. दुधाचा एक थेंब गुळगुळीत आणि तिरप्या पृष्ठभागावर टाका. जर दूध हळूहळू ओघळलं आणि मागं पांढरा ओघळ दिसला तर ते दूध शुद्ध आहे. जर थेंब लगेच वाहून गेला आणि खूण उरली नाही तर त्यात पाणी आहे. दुसरं म्हणजे हळद. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाका. तिला न हलवता 20 मिनिटं ठेवा. जर हळद तळाला बसली आणि पाणी फिकट पिवळे राहिले तर ती हळद शुद्ध आहे. जर पाण्याचा रंग गडद पिवळा झाला तर त्यात कृत्रिम रंग मिसळलेला आहे. त्यानंतर मिरची पावडर. एक ग्लास पाण्यात 1 चमचा मिरची पावडर टाका. जर काही कण पाण्यावर तरंगले तर त्यात लाकडाचा भुसा असू शकतो. असंच चहापत्तीबाबत. ओल्या पांढऱ्या कागदावर थोडी चहापत्ती पसरवा. जर कागदावर लगेच पिवळे किंवा लाल डाग दिसले तर चहापत्तीला रंग लावलेला आहे. श्रोते हो, या चाचण्या तुम्ही महिला मंडळाच्या बैठकीमध्ये करून दाखवा. जेव्हा लोक डोळ्यांनी भेसळ पाहतील तेव्हाच ते जागरूक होतील. भेसळयुक्त अन्नामुळे होणारे आजार थांबवणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नेहमी ॲगमार्क किंवा FSSAI चा लोगो असलेले पदार्थ खरेदी करण्याचा सल्ला द्या. तुमची ही जागरूकता एखाद्याचं आरोग्य वाचवू शकते. हा व्हिडिओ प्रत्येक घरात पोचवा आणि यूट्यूबवरील लाईक आणि हाईप बटन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात मुलांचा डबा आणि योग्य पोषण यासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. निरोगी राहा. धन्यवाद.